नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्ट ऑफिस यासाठीची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दलची. तर यानुसार जी अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे, त्यानुसार पाहू शकता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्याकडची आहे. रिक्रुटमेंट ऑफ 47 सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कंत्राटी पद्धतीने सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्स या पदाची जी भरती आहे यासाठीच्या जाहिरात आहे. यानुसार इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स लिमिटेड हॅज बीन सेटअप अंडर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे गव्हर्मेंट ऑथराईज गव्हर्मेंटची कंपनी आहे. यानुसार याच्यामध्ये पाहू शकता ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत 15 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 एप्रिल 2024 तर याच्यामध्ये पाहू शकता डिटेल इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. त्याच्याबद्दलची माहिती पाहू शकता. एक्झिक्युटिव्ह या पदासाठीचे एकूण 47 जागा आहेत. याच्यामध्ये वयाची पात्रता आहे 21 ते 35 वर्ष दरम्यान. ओपनसाठी एससीसाठी 21 जागा आहेत. EWSसाठी 4 आहेत. OBCसाठी 12, SCसाठी 7 आणि STसाठी 3 अशा पद्धतीने जागा ज्या आहेत आरक्षणानुसार विभागले गेलेले आहेत. एकूण 47 जागा आहेत यामध्ये. तर यानुसार पाहू शकता सर्कल वाईज ब्रेकअप पाहू शकता. याच्यामध्ये बिहार सर्कलसाठी 5 आहेत, दिल्लीसाठी 1, गुजरातसाठी 8, हरियाणासाठी 4, झारखंडसाठी 1, कर्नाटका 1, मध्य प्रदेशसाठी 3 आहेत, महाराष्ट्रासाठी 2, ओडिशासाठी 1, पंजाबसाठी 4, राजस्थानसाठी 4 आहेत, तमिळनाडूसाठी 2, उत्तर प्रदेशसाठी 11 अशा एकूण 47 जागा आहेत. तर कॅन्डिडेट विल हॅव टू अप्लाय वेकेन्सी ऑन सर्कल ओनली, म्हणजे एका सर्कलसाठी एक अप्लाय केलं जाऊ शकतं फक्त. तर कॅन्डिडेट अप्लाइंग अगेन्स्ट वॅकेन्सी ऑफ वन सर्कल विल नॉट बी एलिजिबल टू अप्लाय अगेन्स्ट वॅकेन्सी ऑफ एनी अदर सर्कल, म्हणजे एकाच सर्कलसाठी अप्लाय केलं जाऊ शकतं. महत्त्वाची माहिती आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता. याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी अचिव्हमेंट ऑफ मंथली रेव्हेन्यू टार्गेट्स टू द डायरेक्ट सेल्स, म्हणजे डायरेक्ट सेल्स बँक प्रोडक्टसाठीचं टार्गेट देण्यात येईल याच्यामध्ये. यानुसार पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता पाहूयात. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे या पदासाठीचं. ग्रॅज्युएट कोणत्याही डिसिप्लिनमधून, म्हणजे कोणत्याही ग्रेडमधून जे ग्रॅज्युएट आहे पदवीधर असणे आवश्यक आहे. नोट, फर्स्ट प्रेफरन्स विल बी गिवन इन कॅन्डिडेट MBA सेल्स मार्केटिंग, म्हणजे सेल्स मार्केटिंग असणाऱ्या उमेदवारांना याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स असणाऱ्यांसुद्धा प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये पाहू शकता फ्रेशर आवश्यक आहे. फ्रेशर असेल तर सुद्धा चालणार आहे याच्यामध्ये. द कॅन्डिडेट विथ प्रायर एक्सपिरियन्स इन सेल्स ऑपरेशन्स विल बी फायनान्शियल प्रोडक्ट्स विल बी डिझायरेबल, म्हणजे प्राधान्य जे असणार आहे सेल्स ऑपरेशन्समध्ये एक्सपिरियन्स असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर वर जॉब डिस्क्रिप्शन आहे, कामाची जी महत्त्वाची माहिती आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे, विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने 47 जागांसाठीची जी भरती आहे यासाठी शैक्षणिक पात्रता एक्झिक्युटिव्ह पदासाठीची देण्यात आलेली आहे. पुढे पाहू शकता पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही पदे जी आहे ती भरली जाणार आहेत. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट विल बी इनिशियली फॉर 1 year, म्हणजे 1 वर्षाचं असणार आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्शन केलं जाऊ शकतं 1 वर्षासाठी पदर किंवा 2 वर्षासाठी, ज्या परफॉर्मन्स वाईज असणार आहे. परफॉर्मन्स बेसवर 1 ते 3 वर्षासाठी जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तो वाढवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन द ग्रॅज्युएशन, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू, म्हणजे ग्रॅज्युएशनमधले मार्क्स, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशनमध्ये मार्क्स आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स यांच्या बेसिसवर जे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्याच्यानंतर बँक रिझर्व राईट टू सिलेक्ट कॅन्डिडेट ओनली ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन ग्रॅज्युएशन MBA, म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा MBA मधले मार्क्स, मार्केटिंग सेल्समधले मार्क्सवर जे आहे सिलेक्शन प्रोसेस केली जाऊ शकते. त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट ग्रुप डिस्कशन सॅटिस्फाईंग एलिजिबिलिटी नॉर्म्स इंटेलेक्ट कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू, म्हणजे शेवटी इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन किंवा ऑनलाईन टेस्ट घेऊन जे फायनल सिलेक्शन आहे ते केलं जाईल. त्याच्यामध्ये इन द इव्हेंट ऑफ 2 or more candidates having obtained the same score, selection process merit order shall be decide the date of birth, म्हणजे 2 उमेदवारांना सेम मार्क्स असल्यास डेट ऑफ बर्थवर, जन्मतारखेवर जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल. पे आणि अलाउन्सबद्दल सुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या नोटिफिकेशनची जाहिरातीची अधिकृत लिंक PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता.
त्याच्याबरोबर कॅटेगरी ॲप्लिकंटसाठीची ॲप्लिकेशन फी चेक करू शकता. SC ST PWDसाठी 150 रुपये इंटिमेशन चार्जेस आहेत. त्याचबरोबर फॉर ऑदर्स जे आहेत म्हणजे बाकीच्या कॅटेगरीसाठी 750 रुपये फी आहे. या भरतीसाठीच्या अर्ज करण्यासाठीची नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याच्याबरोबरच रिझर्वेशन आणि रिलॅक्सेशन जे आहे वयाची सूट याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याच्यानंतर ते चेक करू शकता प्रत्येक जे वेकेन्सी आहे सर्कल आणि ब्रांच नेमनुसार याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या ब्रांचसाठी एकूण किती जागा आहेत याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये पणजीसाठी 1 आहे, त्याच्यानंतर मार्गोसाठी 1 जागा आहेत. अशा पद्धतीने ह्या जागा ज्या आहेत विभागल्या गेलेल्या याच्यामध्ये चेक केले जाऊ शकतात प्रत्येक सर्कल आणि ब्रांच नेमनुसार. त्याचबरोबर अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे यासाठीचं एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे. रिक्रुटमेंट ऑफ 47 सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्स जे आहे IBPSद्वारे ही एक्झाम घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत 15 मार्च 2024 पासून सुरू झाले आहेत. शेवटची तारीख आहे 5 एप्रिल 2024. तर अशा पद्धतीने या वेबसाईटवर जाऊन IBPSची अधिकृत लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण करून या भरतीसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकसाठीच्या 47 एक्झिक्युटिव्ह पदासाठीच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर पुढची प्रोसेस जी असणार आहे ती तुम्हाला नंतर मेल IDद्वारे जी हॉल तिकीट आहे एक्झामची डेट आहे याबद्दलची माहिती देण्यात येईल. तर अशा पद्धतीने एक्झिक्युटिव्ह पदासाठीची IBPS म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक्स यासाठीची भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.